सर्वांना नमस्कार. मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो. मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवरती आपल्याला विषय दिसत असेल की इको क्लब मिशन लाईफ, इको क्लब फॉर मिशन लाईफ म्हणजेच एक पेड माँ के नाम या अंतर्गत शाळांनी आपलं शाळेचं रजिस्ट्रेशन करावायचं आहे. ते कशा पद्धतीनं करायचं अगदी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. तेही मोबाईलद्वारे आपण करू शकतो. तर चला आपण व्हिडिओ सुरू करूयात. प्रथम आपण क्रोम ब्राउझर ओपन करूयात. यामध्ये नवीन विंडो ओपन केली. इथं आपल्याला टाईप करायचं आहे, पहा, इको क्लब आणि वेबसाईट खाली येते आणि यामध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ अशा पद्धतीनं एक वेबसाईट येते किंवा इको क्लब फक्त टाकलं तरीसुद्धा आपल्याला ती वेबसाईट ओपन होते. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, पहा, इको क्लब्स फॉर मिशन लाईफ या वेबसाईटला आपण टॅप करूयात. इथं आपल्याला डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. डॅशबोर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लॉग इन, स्कूल लॉग इन करावायचं आहे. ते या ठिकाणी आपल्याला राईट साईडला इथं दिसत असेल लॉग इन ऑप्शन. आणि यापूर्वीची जर साईट ओपन झाली तुम्हाला या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा दाखवतो. काही वेळेला अशी सुद्धा साईट ओपन होऊ शकते. इको क्लब इतकं जरी टाईप केलं, पहिलीच साईट आहे, पहा, इको क्लब्स फॉर मिशन लाईफ. त्याला टॅप करूया आपण. त्यानंतर असे जर डॅशबोर्ड ओपन झाला तर तुम्हाला या ठिकाणी वरील बाजूस इथं आपल्याला रेड कलरमध्ये एक लिंक दिसते. क्लिक हिअर टू गो टू इको क्लब्स फॉर मिशन लाईफ. या रेड कलरमध्ये जो मेसेज आहे त्याला आपण टॅप करूयात. इथून सुद्धा त्याच पेजवरती आपण येतो. असं दोन्ही प्रकारे कुठून जरी आला तर या ठिकाणी लॉग इन पेज ओपन होतं आणि आपल्याला राईट साईडला आपल्याला कॉर्नरला लॉग इन अशा पद्धतीनं ऑप्शन दिसतो, पहा. इथं लॉग इन आहे. आणि ज्यांना दिसत नसेल त्यांनी काय करायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन डेस्कटॉप मोड आपला करून घ्यायचा आहे. इथं आपल्याला दिसते, पहा, डेस्कटॉप मोड साईट. इथं चेकबॉक्सला क्लिक करा. इथून आपल्याला साईट आपला जसं PC ओपन होतो तशा पद्धतीनं आपली स्क्रीन ओपन होते. लॉग इन दिसत आहे, पहा. या लॉग इनला टॅप करूयात. इथं 3 ऑप्शन आहेत, स्कूल लॉग इन, फॅकल्टी लॉग इन आणि स्टेट ॲडमिन लॉग इन. इथं फक्त आपल्याला स्कूल लॉग इन इथं टॅप करून शाळेचं रजिस्ट्रेशन करावायचं आहे. इथं आपल्याला एक विंडो ओपन होते. तुमच्या शाळेचा UDIS कोड आपल्याला इथं फिल करायचा आहे. आणि फिल केल्यानंतर आपल्याला पुढे कंटिन्यू असा ऑप्शन दिसतोय, पहा. इथं त्याला आपल्याला टॅप करावायचं आहे. मी या ठिकाणी UDIS क्रमांक फिल करून घेतो. इथं UDIS कोड फिल केलेला आहे मी आणि कंटिन्यू ऑप्शन दिसतोय, पहा. याला आपण टॅप करूयात. म्हणजेच ज्यांचा म्हणजेच हेडमास्टर त्या शाळेचे असतील, जो रजिस्टर क्रमांक असेल या UDISला, त्यांना याचा OTP जाईल. तो OTP आपल्याला फिलअप करावायचा आहे. मी या ठिकाणी कंटिन्यू याला टॅप करतो. अशा पद्धतीनं आपल्याला नवीन एक विंडो ओपन होते, पहा. या ठिकाणी UDIS कोड आणि एंटर द OTP. आता OTP काय झालेला आहे की सेंड झालेला आहे, तो आपण या ठिकाणी फिलअप करूयात. इथं OTP या ठिकाणी मी सबमिट करत आहे आणि कॅप्चा दिसत आहे त्या पद्धतीनं सबमिट करून आपण सबमिट याला टॅप करूयात. खालील बाजूला ऑप्शन आहे, आपल्याला सबमिट याला टॅप करूयात. त्यानंतर सबमिट झाल्यानंतर इथं आपल्याला प्रथम काय करावं लागणार आहे की पासवर्ड आपल्याला सेट करावा लागणार आहे. इथं आपला जो काही आपला पासवर्ड असेल तो आपण क्रिएट स्वतः करा, कोणालाही शेअर करू नका. मी या ठिकाणी क्रिएट करून अपडेट पासवर्ड याला टॅप करायचं आहे. इथं दोन्ही ठिकाणी न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही ठिकाणी सेम आपल्याला पासवर्ड इन्सर्ट करायचा आहे आणि अपडेट पासवर्ड याला टॅप करावायचं आहे. यानंतर इथं
आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला एक PDF अपलोड करावयाची आहे, त्याबद्दलही माहिती आपण पाहणार आहोत. इथं आपल्याला एक नोटिफिकेशन आलेली आहे पहा. आपल्याला एक फॉर्मॅट फिलअप करून PDF त्याची अपलोड करावयाची आहे आणि जर नसेल फॉर्मॅट तर इथं डाउनलोड वर्ड फाईल हे आपल्याला डाउनलोड करून फिलअप करावयाची आहे. ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपण सबमिट करू शकतो. अशा पद्धतीनं मित्र अगदी सहजपणे आपण इको क्लब फॉर मिशन लाईफ अशा या वेबसाईटमध्ये आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.